दरम्यान नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सोडत आता जाहीर झालेलं आहे। संपूर्ण आरक्षण सोडत एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। प्रत्येक सर्कलचं आरक्षण फक्त आणि फक्त एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। आणि आता नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। प्रवीण, 14 तालुके आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि 57 जागा आहे। या जागांसाठी जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे। यात नागपूर ग्रामीण सुद्धा एक तालुका आहे आणि याकडे सुद्धा लक्ष लागलं होतं। सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की 31 जानेवारी पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहे। त्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडवरती आहे आणि त्याच अनुषंगाने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड जी आहे, कारवाई जी आहे, ती निवडणूक आयोगाच्या आदेशानं नागपूरच्या प्रशासनानं जाती यासाठी अनुसूचित जमाती महिला आणि अनुसूचित जाती पुरुष यासोबतच अनुसूचित नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग असे वेगवेगळे यात भाग करण्यात आलेले आहे। आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसाधारण ज्या जागा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संधी लोकांना मिळणार आहे। जर 20 वाचायची झाली तर सर्वसाधारणमध्ये सावनेर जिल्ह्यातल्या पाटणसावंगी, बडेगाव, पारचुनी मधल्या टेकाडी, अरोली, मौदा जिल्ह्यातल्या पुणीमधलं सिल्ली, वडोदा, ताप्ती खुर्द या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवाराची निवडणूक संपन्न जाऊ शकते, नेमणूक वगैरे होऊ शकते। आणि ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी त्या समाजातल्या लोकांना या निवडणुकीमध्ये सामोरं जाता येईल। सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या, पण आता या निवडणुका 31 जानेवारीच्या पूर्वी होणार असल्यामुळे अनेकांना आपलं राजकीय करिअर सुरू करण्यासाठी त्याची मदत मिळणार आहे। त्यामुळे 57 जागा आहे, या 57 जागांची आरक्षणाची सोडत आणि याची माहिती एनडीटीव्ही मराठीवरून आपण जास्त आहे। निश्चितच प्रवीण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।